वेंगुर्ल्याचं ग्रामदैवत आणि वेंगुर्ला शहराचं वैभव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ल्यातील सातेरीचं मंदिर हे सुमारे 500 वर्षांपूर्वींचं प्रशस्त असं मंदिर आहे। कोल्हापूरमधील प्रसिद्ध महालक्ष्मी अंबाबाई इथं ज्याप्रमाणे किरणोत्सव सोहळा होतो तशाच पद्धतीचा किरणोत्सव सोहळा वर्षातून 2 वेळा वेंगुर्ल्याची ग्रामदैवता श्रीदेवी सातेरी मंदिरात होतो। यावर्षी हा सोहळा 3, 4 आणि 5 मार्च या कालावधीत सकाळी 7:15 वाजता होणार आहे। या अभूतपूर्व क्षणाचा सूर्यनारायण थेट देवीच्या भेटीस येण्याच्या अलौकिक क्षणाचा अनुभव आज अनेक भक्तांनी घेतला। या क्षणाला आपल्या कॅमेरामध्ये बद्ध करण्यासाठी मुंबई, कर्नाटक या भागातून अनेक भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। वेंगुर्ल्यातील हे सातेरी मंदिर 50 फूट रुंद आणि 150 फूट लांबीच्या जांभ्या दगडानं बनवण्यात आलंय। हे मंदिर 500 वर्षांपूर्वींचं प्रशस्त असं मंदिर आहे। हे मंदिर 4 ते 5 फूट रुंदीच्या भिंतींवर संपूर्णपणे दगडी कमानींवर आणि जुन्या घटनेच्या पण वैशिष्ट्यपूर्ण बांधकामावर उभा आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण श्रीदेवी सातेरी आईचा किरणोत्सव सोहळा अनुभवूया।
7:15 वाजता किरणोत्सव हा कार्यक्रम आहे. मग अनायासे सकाळीच आम्ही तयारी करून इथे ह्या भेटीसाठी आलो. हा आमचं हे सुदैव आहे की ह्यावेळेला आम्ही त्या निमित्ताने आम्हाला हे कार्यक्रम बघता आला. खरं म्हणजे ही पौरात्य कला आहे. जी स्थापत्य कला पांडवांच्या काळात जे मंदिर बांधलं असं म्हणतात, तेव्हासुद्धा आपली ती स्थापत्यला किती पुढे गेलेली होती हे यावरून दिसून येतं की पर्टिक्युलर म्हणजे आपल्या जानेवारी फेब्रुवारी ह्या दरम्यान हे किरणोत्सव बरोबर देवीच्या मुखावर पडलं जातं. त्याच्यामुळे आपले हे प्राचीन जे शास्त्र होतं ते किती प्रगत होते हे यावरून दिसून येतं. आमचं सुदैव म्हणून आम्हाला हे सर्व कार्यक्रम बघता आला आणि असंच आमच्याकडून देवीची सेवा दरवर्षी होत जावं हीच आपल्या देवीची चरणी प्रार्थना. मुंबईतून आलेला बघता आला आणि काल आम्ही लकीली इथे संध्याकाळी आलो होतो त्यावेळेला माहिती पडली. महादेव राऊळ खूप सुंदर अनुभव आला होता हा. आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जसा दर्शन सोहळा असतो तसाच इथे अनुभवायला मिळाला. मनापासून आनंद, खूप छान वाटलं देवीच्या दर्शन. हो, शब्दातीत आहे सांगणं मुश्किल आहे, पण छान वाटलं, मनापासून आनंद झाला. हो, आम्ही शांतादुर्गाला घेतला होता एकदा असा अनुभव. कोल्हापूरला जाता नाही आलं म्हणजे अशा वेळी दर्शन घेता, पण इथे दर्शन घेता आलं, याचा फार आनंद झाला. रोहिणी राऊळ. हा अनुभव याच्या अगोदर पण मी हा प्रोग्राम अटेंड केलेला आहे. मी इथला परब त्यावेळी माझं बालपण पण इथेच केलं. त्यामुळे ह्या देवीचा जो काय महिमा आहे ते जागृत देवस्थान आहे आणि सूर्यनारायण स्वतः देवीच्या भेटीला येतो हे खरोखर लौकिक आहे. जशी अंबाबाई कोल्हापूरची तशी जी आपली सातेरी देवी, हे देवस्थान जागरूक असल्यामुळे संपूर्ण पंचक्रोशी वेंगुर्ला तालुका, इव्हन कर्नाटक इकडे बेळगाववरून लोक येतात. मी तर दर 2 महिन्याने येतच असतो आणि देवीच्या भेटीला म्हणा किंवा रामेश्वर पूर्वज ही सगळी देवस्थानं आहेत, त्याचं आशीर्वाद घेण्यासाठी मी येत असतो. पण अलौकिक असा हा आज जो मला अनुभव घेता आला तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे. तर आमचं सुदैव की त्या योगाने आम्ही इथे आलो. मी आता जस्ट 8-10 दिवसापूर्वी आलो आहे आणि आता मी आणि 4 दिवसांनी जाणार. माझं नाव उदय परब. तर मी आनंद नारायण परब, श्रीदेवीचा पुजारी. तर सांगू इच्छितो की दरवर्षी 2 वेळा सूर्यनारायण आपल्या देवीच्या दर्शनाला येत असतो. तर 3-4 मार्च रोजी असतो आणि ऑक्टोबरच्या 5, 6, 7 असं 2 वेळा सूर्यकिरण होतं. त्यावेळी बरेच भाविक लोक या दर्शनासाठी येतात आणि या दर्शनाचा लाभ घेतात. हा दर्शन सोहळा म्हणजे काय तर श्रीदेवीचं आणि सूर्यनारायणाचं प्रत्यक्ष भेट असते ती, आणि ती पाहण्यासाठी सर्व भाविकांनी गर्दी केलेली असते आणि ते दर्शन पाहण्यासाठी फार उत्सुकता लोकांना लागलेली असते. तसंच हे दर्शन घेण्यासाठी जे येतात त्यांना जे मनोमोहनाने सगळं दर्शन होतं आणि ते तृप्त होऊन आपल्या घरी जातात असे ते सांगतात. आध्यात्मिक म्हणजे जे मंदिर बांधवलं त्यावेळी त्यांनी मंदिर असं बनवलंय की जिथून आपल्या देवीच्या मुकुटावर सूर्यकिरण कसं पडेल हे त्यांनी शास्त्राप्रमाणे शोधून काढले होतं आणि त्यांनी ते बनवलं आहे आणि त्याप्रमाणे सूर्यकिरण होत असतं. आनंद नारायण परब.